पुण्यामध्ये ज्यावेळेस या संदर्भामध्ये पक्षाची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली होती की शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण महाविकास आघाडी म्हणूनच लढलं पाहिजे. तरीसुद्धा त्या ठिकाणी सुद्धा दोन मतप्रवाह होते प्रत्येक पक्षाप्रमाणे. प्रत्येक पक्षामध्ये दोन मतप्रवाह असतात. एक तर लोकप्रतिनिधींचा असतो आणि दुसरा कार्यकर्त्यांचा असतो. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला संधी मिळाली पाहिजे आणि लोकप्रतिनिधीला वाटत असतं की मला सोबत राहून दुसऱ्या लोकांची मला मदत मिळाली पाहिजे आणि माझ्याबरोबर इतरांसुद्धा शीट बसली पाहिजे. आणि ज्यावेळेस 4-4 जणांचे प्रभाग होता त्यावेळेस शिवसेनेची ताकद थोडी पुणे शहरामध्ये कमी होती. त्यामुळे मी सुद्धा म्हटलं होतं की जर आपण महाविकास आघाडी म्हणून लढलं तर मला वाटतं की चांगलं होईल. तात्या, तुम्ही विधानसभा लढवली, आताच लोकसभाही लढवली, महापालिका वसंतमोरे लढवणार? 100% का नाही लढवणार. महानगरपालिका तर माझा बेस आहे. त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये वसंत मोरे सोबत या भागातून 4 नगरसेवक तरी शिवसेनेचे असतील. 5 नगरसेवक सोडून जात आहेत, काय नक्की संघटनेत काय घडतंय, असं का सोडून जात आहे? आता संघटनेतल्या काही विषयांवरती मी चर्चा करू शकत नाही, कारण माझा संघटनेमधला कालावधी फार कमी आहे. त्यामुळे संघटनेतल्या काही विषयावरती जे काय त्यांनी नाराजी व्यक्त केली समाज माध्यमांवरती, ती एकंदर मी सुद्धा वाचलेली आहे. त्यामुळे त्याच्यावरती मला वाटतं पक्षश्रेष्ठी 100% त्याच्यावरती विचार करते.